लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची। अखई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा शिक्का केला। लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची। तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला। लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची। श्रीकांतं कमलावरं वररुचिं, श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्नजनतावृन्दस्य भक्तप्रियं। गोगोपीगणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः, तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुगृहात् प्राप्त तत्वं। महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जलानी देवाची, देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगम शिरसा गुरुंतम मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची या लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य राजरसिक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्ववंद्य देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत गोड असणारा अभंग आज या हरिदिनीच्या निमित्ताने आपल्या समोर सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांची लाडकी लेक झाल्यामुळे आपल्या ठाई झालेलं अंतर्बाह्य परिवर्तन विशद करतायत। विठाला विठाला या अभंगाच्या प्रास्ताविकेकडे वळण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, अशा अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी विठोबाचा प्राणसखा अशा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन उत्तर तटावरती स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजां संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजचं हे वारीचं कीर्तन गुरुवर्य नानांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलं। या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यास करण्याचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडला। खऱ्या अर्थानं हे माझ्या जीवनातील फार मोठं भाग्य आहे। 7-8 वर्षापूर्वी त्या इमारतीतील हॉलमध्ये परीक्षाच्या कीर्तनाकरता जशी माझी अवस्था झाली होती, आज पण त्या अवस्थेमध्ये नाना काही फरक नाही। म्हणजे ज्याप्रमाणे अर्जुनाची अवस्था कुरुक्षेत्रावरती झाली होती, सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वे पतुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते, अगदी तीच अवस्था आज या ठिकाणी माझीही झालेली आहे। त्याचं कारण असं आहे, इथं कीर्तन आहे आणि हे इथं कीर्तन करायचं म्हणजे काही आपलं पांडित्य प्रगट करायचं हे कीर्तन नाही आहे। इथं सद्गुरु जोग महाराजांच्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांच्या चरणकमलाजवळ राहून जे काही अध्ययन केलं तेच अध्ययन तोडकं मोडकं त्यांच्या समोर सांगण्याचा हा प्रयत्न म्हणजे हे कीर्तन आहे। खरं तर इथं कीर्तन म्हणजे करणं म्हणजे कसं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, एखादा मालक पोपटाला बोलायचं शिकवतो आणि तो पोपट बोलू लागला की पुन्हा कौतुकाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, तसं इथंच कीर्तन शिकलोय आणि आज इथंच पुन्हा कीर्तनाकरता उभं राहिलोय आणि तेच गुरुजन कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित आहेत। म्हणजे पुंसा तरी आपणची पढीजे आणि पढे तरी माथा तुकीजे, अशा पद्धतीने हे कीर्तन आहे। म्हणून फार काय मला थोडंसं गाण्याचं अंग असल्यामुळं जास्तीत जास्त आपला गाण्यामध्ये वेळ जाईल याची प्रथमतः सर्वांनी नोंद घ्या, आहे की नाही। म्हणजे बोलायचंय काय, इथं जे जे म्हणून मी काही सांगणार आहे ते सर्वांच्या पाठ आहे। आता मला सुरुवातीला फार दडपण आलंय। नाना मला होते पहिल्या वर्षाला शिकवायला होते, आता नाना शिकवत नाहीत पण आम्हाला शिकवायला होते, शिकवतात ना, हां आम्हाला शिकवायला होते। नाना इथं आल्यावर दडपण आलंय, बाहेर काही दडपून देता येतं पण इथं त्या अगदी आदराने
पूर्ण कीर्तन मी आपल्यासमोर करणार आहे. आपल्या संस्थेतलं चाकोरीबद्ध कीर्तन आणि त्याच कीर्तनाची परंपरा घेऊन गेली संस्था सुटल्यापासून 7-8 वर्षापासून आम्ही कीर्तन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मला असं वाटतंय जोग महाराजांच्या कृपेनं आज या ठिकाणी ही कीर्तन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. विठाला विठाला वारीचं कीर्तन आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीला जाऊन पुन्हा आळंदीमध्ये रात्री आलेला आहे. आणि या वर्षीचा दुग्ध शर्करा योग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचाही पालखी सोहळा आळंदी मार्गे देहूला जातोय. हे अनेक वर्षापासूनचा योग या ठिकाणी या वर्षी जुळून आला. आणि आपली ही त्या निमित्ताने असलेली एकादशीची वारीची कीर्तन सेवा गुरुनाम गुरु सद्गुरू मारुती बाबांपासून ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आपण करत आहोत. नानांनी सांगितलं 60 वर्ष झाली. आणि म्हणून ही सेवा आपल्याला सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करायची. आणि त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी भावी आणि आजी माझी सर्व विद्यार्थी मंडळी टाळ घेऊन साथीसाठी उपस्थित आहेत. गुरुजन मंडळी आहेत. खरं तर गुरुवर्य परमेश्वर बाबा तुम्ही माझ्या कीर्तनात चाल म्हणावी असं आमच्याजवळ काही नाही, परंतु तुम्ही म्हटले म्हणजे आज आम्हाला तो मिळालेला फार मोठा आशीर्वाद आहे. आणि म्हणून याच भावनेतून आपण एक तासभर कीर्तन करणार आहोत. बरोबर 8 वाजायला 5 मिनिटं कमी असतानाच आपण कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देऊ. त्याच्यात काही बदल होणार नाही. परंतु तोपर्यंत मात्र तुम्ही काहीतरी फार मोठे महाराज कीर्तनाला आलेत असं समजून कीर्तन ऐका, है की नाही? म्हणजे श्रोत्यामध्ये आणि वक्त्यामध्ये अनुसंधान राहील तसं काही नाहीये. पण हे तसं जर मनस्थिती तशी ठेवली की मग जरा त्या ऐकण्यातला श्रवणातला विशेष आनंद आपल्याला मिळेल. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगातून तुकोबारायांनी संतांची लाडकी लेक झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेलं अंतर्बाह्य परिवर्तन विशद केलेलं आहे. देव दुर्लभ मनुष्य देह तुम्हा मला मिळाला हे आपलं अनंत जन्मीचं भाग्य आहे. त्याचं कारण दुर्लभात दुर्लभ असा नरदेह तुम्हा मला प्राप्त झालेला आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना प्रमाण सर्वांच्या पाठ आहेत. दुर्लभो मानुष्यो देहो किंवा दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम हे प्रमाण सर्वांच्या पाठ आहेत. ते राजा भर्तृहरीने या जगामध्ये मृत्यू लोकामध्ये 13 गोष्टी ज्या दुर्लभ सांगितल्या त्यामध्ये सर्वात पहिला नंबर या नरदेहाचा आहे. मानुष्यं वरवंश जन्म विभवो दीर्घायु आरोग्यता सन्मित्रं सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्तं सुजनत्वमिंद्रिय जजो सत्पात्रदाने रती ते विना पुण्येन त्रयोदश गुणा संसारिनो दुर्लभः. ह्या 13 गोष्टी या मृत्यू लोकामध्ये या दुर्लभ आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक मानुष्यं वरवंश जन्म विभवो मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जर आपण विचारलं तर नाथ महाराज सुद्धा म्हणतायत बहुता सुकृती नरदेहाला झाला बहुता सुकृती नरदेहाला झाला भक्ती विन गेला अधोगती भक्ती विन गेला अधोगती बहुता सुकृती
सुकृती नरदेह लाधला बहुता सुकृती नरदेह लाधला बहुता सुकृती नरदेह लाधला बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती भक्ती विन गेला अधोगती बहुत सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती भक्ती विन गेला अधोगती बहुता सुकृती नरदेह लाधला अनंत जन्माच्या पुण्याने दुर्लभात दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा मला प्राप्त झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं, मनोनी वस्तू देहासारेखी आली बहुता भाग्ये विषेखी. खूप भाग्यानं नरदेह प्राप्त झालाय. तुलसीदास महाराजांचा एक दोहा आहे, बडे भाग मानुष तन पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. असो हे सर्व प्रमाण का सांगितली, त्याचं कारण देव दुर्लभ मनुष्य देह तुम्हा मला मिळाला हे आपलं अनंत जन्मीचं भाग्य आहे. परंतु या नरदेहातील आयुष्य व्यतीत करत असताना आपण नेमके कुणाशी जोडले जातो यावर आपलं उंच नीचपण पद प्रतिष्ठा मान सन्मान अवलंबून आहे. आपण चांगल्यांशी जोडले गेलो तर आपलं चांगलंच होणार, त्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि आपण वाईटांशी जोडले गेलो तर आपलं वाईटच होणार, त्यापासूनही आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोडी. एखादा व्यक्ती जर ताडाच्या झाडाखाली उभा असेल आणि दूध पित असेल तर येणारे जाणारे रस्त्याने येणारे जाणारे माणसं कुणी म्हणतील का हा दूध पितो, कुणी म्हणेल का हा लस्सी पितो. नाही, दूध पित असतानाही त्याच्यावरती ताडी पिल्याचा आरोप होतो. का? कारण तो त्या झाडाशी जोडला गेलेला आहे. तू का म्हणे ज्याची जोडी ते परवडी बैसी जे, ते परवडी बैसी जे, ते परवडी बैसी जे. ते परवडी बैसी ते परवडी बैसी ते परवडी बैसी. तुका म्हणे ज्याची जोडी ते परवडी बैसीजे. ज्याच्याशी आपण जोडले जातो त्या मापाने आपल्याला मोजलं जातं. एखादा व्यक्ती उत्तम कुळात उत्तम जातीमध्ये जन्माला आलेला असेल आणि तो जर वाईटांशी जोडला गेला तर त्याचं वाईट होणार हे निश्चित आहे. उदाहरण आपल्याला या संबंधाने अनेक सांगता येतील. महाभारतातलं उदाहरण आहे, द्रोणांच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान. हे द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य हे काही कमी साधारण योद्धे नव्हते. यांच्या सामर्थ्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. यातील एकाच्या जरी मनात आलं तरी संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्याचं सामर्थ्य एकेकामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. इतकं अगाध सामर्थ्य. भीष्माचार्यांबद्दल बोलत असताना तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः म्हणतायत, न द्रष्टो न च मे श्रुतः. भीष्माचार्यांसारखा व्यक्ती मी या जगामध्ये कधी पाहिलाही नाही आणि कधी ऐकलाही नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत. साधारण योद्धे असतील का? ज्ञानेश्वर महाराज तर भीष्माचार्यांविषयी म्हणतायत, हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू. काय योद्धे असतील? इतके असाधारण असे महारथी योद्धे असतानाही, ऐका ना, इतके महारथी योद्धे असतानाही दुर्योधनासारख्या आतताई माणसांशी जोडले गेले म्हणून घात झाला. आतताई कुणाला म्हणतात? अग्निदो गरदश्चैव शस्त्रपानिर्धनापहा
क्षेत्रदार हरश्चैव षडैते ह्याततायिनः. या 6 गोष्टी जे करतात त्यांना आततायी म्हणतात. आणि अशा आततायी माणसांना मारलं तर त्याचं पाप लागत नाही असं महाभारत सांगतो. आणि म्हणून आततायी माणसांच्या जोडीला उभे राहिले, त्यांच्याशी जोडले गेले, परिणाम प्राणाला मुकावं लागलं. म्हणून दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोडी. तुकोबारायचं प्रमाण गोड आहे. असे अनेक आपल्याला दाखले देता येतील. आता याच्या विपरीत एक उदाहरण पहा. उत्तम कुळात जन्माला येऊनही वाईटांशी जोडल्या गेल्यामुळे घात झाला, असे काही उदाहरण आहेत. म्हणजे कुळही उत्तम नाही, जातीही उत्तम नाही, परंतु चांगल्यांशी जोडले गेले. जातीही उत्तम नव्हती, कुळही उत्तम नव्हतं, परंतु मातंग ऋषी सारख्या तपस्व्यांच्या सानिध्यामध्ये तपस्व्यांशी जोडली गेली. म्हणून साक्षात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींची फक्त भेट नाही, तर रामप्रभूंना तिच्या हातची उष्टी बोरं खावी लागली. तिचं नाव होतं शबरी. कुळही उत्तम नाही, जातीही उत्तम नाही, पण देवाला उष्ट खाऊ घालण्याचं सामर्थ्य, अधिकार प्राप्त झाला तो चांगल्यांशी जोडल्या गेल्यामुळे. विठाला विठाला चांगल्यांशी जोडल्या गेल्यामुळे. जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग आहे. प्रसंग सर्वांच्या माहितीतला आहे. जगद्गुरु तुकोबार यांनी आपल्या आयुष्यातील जीवनातील अनुभवाचं अर्क ज्या अभंग गाथेमध्ये संकलित केलं, ती अभंग गाथा काही चांडाळ चौकडींनी, धर्म मार्तंडांनी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली. परिणाम असा झाला, जगद्गुरु तुकोबार यांनी 13 दिवस अनशन केलं, उपोषण केलं. आणि 13 दिवसानंतर जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. किंवा 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी, कोरड्याची काढून दाखविल्या क्षिती. प्रमाण आपल्याला सर्व परिचित आहेत, माहिती आहेत. हे मी का सांगितलं? 13 दिवसानंतर वह्यावरती आल्या, तशा नाही आल्या. ज्या वह्यावरती येऊ नये म्हणून त्यांना दगड बांधून टाकले होते ना, दगड बांधून वह्या टाकल्या होत्या, त्या वह्या दगडाला घेऊन वर आल्या. बरोबर आहे? गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण नाना, ही गोष्ट अभ्यासत असताना, वाचत असताना, ऐकत असताना मला पडलेला एक प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबारांची अभंग गाथा ज्या वेळेला दगडाला बांधून पाण्यामध्ये सोडली आणि 13 दिवसानंतर ती अभंग गाथा पुन्हा दगडाला घेऊन वर आली, जळी दगडासहित वह्या. बरोबर आहे ना? दगडाला घेऊन अभंग गाथा वर आली. त्याच वेळेला त्या पाण्यामध्ये इतरही अनेक दगड असतीलच ना, का नसतील? इंद्राणीच्या डोहामध्ये इतर अनेकही दगड त्या पाण्यामध्ये असतील. ते दगड वर का नाही आले? काय कारण असेल वर? ते दगड वर आले नाही. एकच दगड वर आला. त्याचं कारण आहे, तो दगड गाथेला जोडला गेला होता म्हणून वर आला. म्हणून या दगडाला सुद्धा वर यायचं असेल ना, उद्धार करून घ्यायचा असेल, तर अभंग गाथा आणि ज्ञानेश्वरीशी जोडावं लागणार आहे. विठाला 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 कशा करता सांगितलं? चांगल्यांशी जोडले गेलो तर चांगलं होणार, वाईटांशी जोडले गेलो तर वाईट होणार. म्हणून आपला इह परलोकी घात होईल अशांशी जोडी न करता आपल्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणाऱ्या संतांशी जोडता येत असेल, त्यांची कृपा संपादन करता येत असेल, तर त्यामध्ये खरी मनुष्य जन्माची इति कर्तव्यता, सार्थकता, धन्यता आहे. त्याचं कारण संत कृपा ही माणसाला फक्त आणि फक्त याच जन्मात नाही तर जन्मोजन्मी तारू शकते. त्याला संतांची कृपा असं म्हणतात. कल्पांतापर्यंत जी माणसाला सरत नाही ती संतांची कृपा असते. कृपादान केले संती कल्पांती सरेना,
मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना कृपादान केले संती पुरवाती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना अशी संतांची कृपा संपादन करण्यात येत असेल तर त्यामध्ये खरी मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता सामावलेली आहे. पण ती संतांची कृपा आपल्याला संपादन करायची असेल तर ज्याची कृपा आपल्याला संपादन करायची शास्त्र सांगतं त्याच्याशी काहीतरी नातं आपल्याला जोडावं लागतं. नातं जोडल्याशिवाय कृपा होत नाही. आणि अशी अनेक नाते आपल्याला संत साहित्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. हे झालं देवाविषयीचं नातं. संतांविषयीचं नातं सांगत असताना तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. संतांविषयीचं नातं सांगत असताना इतरही अनेक अभंगामध्ये संतांची नाते सांगितलेली आहेत. बरोबर आहे. विठ्ठल बाप माय चुलता हे देवाविषयीचं नातं आहे. संतांविषयी सांगितलंय ते माझे सोय रे सज्जन सांगाते पाय आठवीती विठोबाची पाय आठवीती विठोबाची. ते माझे सज्जन सोय रे सांगाते पाय आठवीती विठोबाची पाय आठवीती विठोबाची. ते माझे सोय रे सज्जन सांगाती 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 पाय आठवीती विठोबाची पाय आठवीती विठोबाची. ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाची पाय आठवीती विठोबाची. हे माझे सोय रे सज्जन सांगाती. तुम्ही संत माय बाप कृपावंत संतांशी हे नातं जोडलेलं आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण संतांशी जोडले गेलो पाहिजे. आणि त्यांच्याशी जोडले गेलो तर तुकोबराय सांगतायत भक्तीचं वर्म सांगतायत. तुकोबराय म्हणतात ज्याची कृपा आपल्याला संपादन करायची त्याच्याशी काहीतरी नातं जोडता आलं पाहिजे. आणि हाच नेमका धागा तुकोबरायांनी पकडला. आणि मानवी जीवनाची इति कर्तव्यता ज्या भगवंताच्या दर्शनामध्ये आहे आणि जे भगवत दर्शन ज्या संतांशिवाय होऊ शकत नाही त्या संतांसोबत
तुकोबाराय एक नातं जोडतायत अभंगाचं पहिलं चरण. लाडकिले कमी संतांचे, 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 लाडकिले कमी संतांचे. मजवरी कृपा बहुतांची, कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकिले कमी संतांचे, 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 लाडकिले कमी संतांचे. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय संतांसोबत एक जोडलेलं नातं सांगतायत. तुकोबाराय म्हणतायत, तुकोबाराय स्वतःला संतांची लाडकी लेक म्हणून घेतायत. पण का हो तुकोबाराय पुरुष देहधारी असतानाही स्त्री देहाची भाषा का बोलतात बरं? त्याचं कारण आहे, स्त्री जीवन म्हणजे शिस्त आहे, स्त्री जीवन म्हणजे समर्पण आहे, स्त्री जीवन म्हणजे त्याग आहे. म्हणून स्त्री जन्माचं प्रत्येकाने स्वागत केलं पाहिजे. हा एक सामाजिक मुद्दा आहे. तुकोबारायांनी स्त्रीचं रूपक केलंय आणि रूपक हा व्याकरणातील एक अलंकार आहे. कशाला म्हणतात रूपक अलंकार? तर उपमेय आणि उपमान यांच्या साधर्म्यातून रूपक अलंकाराचा जन्म होत असतो आणि साधर्म्यमान पदार्थातच समानाधिकरण होत असतं. हा वेदांताचा सिद्धांत आहे. विठ्ठला 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 म्हणून तुकोबाराय स्वतःला संतांची लाडकी लेक म्हणून घेत आहेत. पण का हो लाडकं कोण असतं? लाडकं कोण असतं? जो आईबापाचं ऐकतो तो लाडका असतो की जो आईबापालाच कामाला लावतो तो लाडका असतो? कारण सध्या आईबापालाच कामाला लावणाऱ्यांची संख्या जास्त वाढलेली आहे की नाही? एक मुलगा गादीवरती पडल्या पडल्या बापाला सांगत होता, पप्पा पाणी आणावं. तो म्हणला काय तुला काही कळते की नाही? बापाला पाणी सांगतो का? अहो आण की बाबा. तो म्हणला अरे तू मला पाणी पाजायचं का मी तुला पाजायचं? अहो तो म्हणला आणा की, मी नाही का तुमची तंबाखूची पुडी आणून देत. असं म्हटल्यानंतर तो म्हणला आता जास्त बोलला ना तर तुला मुस्कडीतच लवेल. तो म्हणला मुस्कडीत मारायला येणार आहेत ना, मग येता येता पाणी घेऊन ये. विठ्ठला विठ्ठला आई बापालाच कामाला लावणारी पिढी. काय सांगायचंय? एक मुलगा 4 दिवस झाले शाळेतच गेला नाही. शाळेत गेला नाही. त्याचे शिक्षक हातात छेडी घेऊन घराकडे आले. त्याच्या आजोबांनी पाहिलं. आजोबा म्हणले बाळू अरे लपून बस, तुझे शिक्षक आले. तो म्हणला बाबा मी नाही लपणार, तुम्हीच लपा. म्हणजे का? अरे शिक्षक तुझे आहेत आणि मी का लपू? त्याने सांगितलंय मी शिक्षकाला 4 दिवसापूर्वी सांगितले आमचे आजोबा वारले, 13 दिवस शाळेत येणार नाही. विठ्ठला विठ्ठला लाडकं कोण आहे याच्यावरती मला सांगायचंय. हे काय खेडपाडं नाही विनोद करायला, आहे की नाही? हे तिकडे जरा रंगून सांगता येतं अजून. आता इथं मीच संकोचलोय जरा बराचसा. असो सांगायचा भाग असा आहे, लाडकं कोण असतं? जो आई बापाचं ऐकतो तो लाडका की आई बापाचं ऐकत नाही तो लाडका?
तो जो ऐकतो तो लाडका. तुकोबाराय स्वतःला संतांची लाडकी लेक म्हणून घेत आहेत. त्याचं कारण संतरूपी मायबापाचं एकही वचन तुकोबारायांनी आयुष्यात कधीच मोडलं नाही. वचन ना मोडी बोलिले ते, वचन ना मोडी बोलिले ते, वचन ना मोडी बोलिले ते, वचन ना मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष येईन आवडी, तुका म्हणे शेष येईन आवडी, तुका म्हणे शेष येईन आवडी, तुका म्हणे शेष येईन आवडी. वचन ना मोडी बोलिले ते, वचन ना मोडी बोलिले ते, वचन ना मोडी बोलिले, वचन ना मोडी बोलिले संतरूपी मायबापाचं एकही वचन तुकोबारायांनी आयुष्यात कधी मोडलं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत लाडकी लेक मी संतांची. लाडकं कोण असतो? लाडकं कोण असतं? जो घरामध्ये लहान असतो तो लाडका असतो, की घरामध्ये मोठा असतो तो लहान असतो? तो लाडका असतो. घरामध्ये लहान असतो तो लाडका, की मोठा असतो तो लाडका? तर घरामध्ये जो लहान आहे तो लाडका. एखादं लहान मुल जर रडायला लागलं तर आई मोठ्या मुलाला सांगते, बाळू जा बरं पटकन बिस्किट पुडा चॉकलेट घेऊन ये. आणि ते चॉकलेट बिस्किट घेऊन आलं ते पळत जातं, पळत येतं, घामाघूम होतं, आईच्या हातामध्ये ते बिस्किट देतं आणि आई त्याच्या हातातलं बिस्किट घेते आणि लहान्या बाळाला खाऊ घालते. यांनी मागितलं तर याच्यावर हात उगारते. तुला कळत नाही का? हा, तू मोठा आहे ना. तुकोबारायचं प्रमाण आहे. दाकुल्याच्या मुखे घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया. घाली माता, शहानिया, वरी करी सत्ता. दाकुल्याच्या मुखे घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. जो मोठा असतो त्याला मार सहन करावा लागतो आणि जो छोटा असतो तो मोठ्याने आणलेलाच मेवा खातो. का? कारण जो छोटा असतो तो लाडका असतो. तुकोबाराय सुद्धा लहान म्हणजे नम्र आहे. किती लहान? तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तुकोबाराय लहानपणा मागताय. त्याचं कारण हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाण्यामध्ये जास्त आनंद आहे. म्हणून तुकोबाराय लहानपणा मागतायत. लहानपणा मागतायत. लहानपणा म्हणजे नम्रता आहे. काय? नम्रता आहे. आपल्या तोंडामध्ये दात अगोदर येतात का जीभ अगोदर येते? काय अगोदर येतं? जन्मल्याबरोबर दात असतात का जीभ असते? आणि मरायच्या वेळेला म्हणजे वृद्धापकाळाने मरायच्या वेळेला दात असतात का जीभच असते? अगोदरही जीभ असते, नंतरही जीभ असते. दात अगोदरही नसतात, नंतरही नसतात. का बरं? कारण जे येईल त्याला नम्रपणे जी सामोरं जाते ती जीभ असते, आणि जे येईल त्याला फक्त फोडून काढायचं काम करतो तो दात असतो. म्हणून अगोदरही नसतो, नंतरही नसतो. हां, ते तुकोबारायचं प्रमाण जर सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात, नदीला जर महापूर आला तर त्या महापुरामध्ये शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची झाडं त्या महापुरामध्ये वाहून जातात आणि महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाहती, तेथे लव्हाळे राहती, तेथे लव्हाळे राहती. महापुरे झाडे जाती,
महापुरे झाडे जाती संत किती नम्र असतात. गीतेच्या 9व्या अध्यायातील नमस्यंतस्य या पदावरील ज्ञानेश भाष्य जर आपण पाहिलं तर मौली म्हणतायत, का फळली तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्र असे खालावतीजे. इतके ते नम्र असतात. खरं सांगू, ही ओवी म्हणत असताना अगदी माझी अशी भावना आहे, ही ओवी म्हणत असताना माझ्या डोळ्यासमोर तरी ही ओवी म्हणत असताना गुरुवर्य मोठे माऊली उभे राहतात. का फळली या तरुची शाखा, जो येईल त्याला फक्त नमस्कार. कोण आहे त्याचा कसलाही विचार न करता, आपला शिष्य आहे का एकदम सामान्य कुणीही कसलाही विचार न करता फक्त नमस्कार करतात. खरं तर हे माऊलीचं फार मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल. कशा करता हे सर्व सांगितलं. संत लहान म्हणजे नम्र असतात आणि नम्रतेनं माणसाला काहीही प्राप्त करता येतं. काहीही नाही, परमात्म्याला सुद्धा वश करण्याचं सामर्थ्य नम्रतेमध्ये आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता. नम्र झाला भूता तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता. नम्र झाला भूता तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता. नम्र झाला भूता तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता, तेने कोंडिले आणता. तुकोबार आहे नम्र, लहान आहे आणि लहान आहेत म्हणून लाडकी लेकमी. जो लहान असतो तो लाडका असतो, जो ऐकतो तो लाडका असतो. आणि म्हणून तुकोबार म्हणतायत, लाडकी लेकमी संतांची परिणाम मजवरी कृपा बहुतांची. सर्वांनीच माझ्यावरती कृपा केली. संतांची लाडकी झाल्यामुळं सर्वांनीच माझ्यावरती कृपा केली. मला असा नाना प्रश्न निर्माण होतो, अहो साधं मुख्यमंत्र्यांची लाडकी झाल्यानंतर जर महिन्याला 1,500 येत असतील तर संतांची लाडकी झाल्यावर जग का कृपा करणार नाही. विठ्ठल विठ्ठल ते जरा सध्या चालू घडामोडी आहेत ना, म्हणजे चालू घडामोडी पण घ्याव्या लागतात. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. तुकोबाराय म्हणतात, मी संतांची लाडकी लेक आहे. तुकोबाराय स्वतःला संतांची लाडकी लेक म्हणून घेत आहेत. लेक म्हणून घेत आहेत. म्हणून लेकीच्या जीवनामध्ये होणारा एक सोहळाही माझ्या आयुष्यामध्ये झाला. अभंगाचं दुसरं चरण. अखई चूडा हाती आला, 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 अखई चूडा हाती आला. अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला, लेकमी संतांची लाडकी लेकमी संतांची. अंकन मोती नाकाला, अंकन मोती
साखई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला. तुकोबाराय म्हणतात मी संतांची लाडकी लेक झाले. त्याचा परिणाम सर्व जगाने माझ्यावरती कृपा केली, संपूर्ण विश्वाने माझ्यावरती कृपा केली. आता कृपा सांगत असताना आपल्याला कृपेचे अनेक प्रकार करता येतील आणि त्या सर्वांपेक्षा संतांची कृपा कशी श्रेष्ठ आहे आपल्याला याचाही कथाभाग किंवा प्रमाण आपल्याला सांगता येतील. परंतु मला असं वाटतंय संतांची कृपा झाल्यानंतर फक्त जग कृपा करतं असं नाही, तो जगदीश्वर सुद्धा संतांची कृपा झाल्याशिवाय कृपा करत नाही. संतांच्या जवळ गेल्याशिवाय तो जगदीश्वर परमात्मा सुद्धा आपल्यावर कृपा करत नाही, आपल्याला जवळ करत नाही. छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगून जाईल. रामायणामध्ये समुद्र सेतूचं बांधकाम सुरू असताना त्यावेळेला वानर प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करत होता. वानर भले भले मोठाले दगड धोंडे डोंगर आणून त्या समुद्रामध्ये रिचवायचे. तर त्याच कामामध्ये समुद्र सेतूच्या बांधकामामध्ये एक खारुताई सुद्धा मदत करत होती. ऐकताय ना? ते खारुताई काय मदत करत होती? खारुताई काय करायची? पाण्यामध्ये जायची, अंग ओलं करायची, वाळूमध्ये यायची, गडबडा लोळायची आणि तिच्या केसावरती जे वाळूचे कण साचायचे ते वाळूचे कण ती पुन्हा पाण्यामध्ये जाऊन धुवायची आणि तिला असं वाटायचं अरे मी रामप्रभूच्या कार्यामध्ये मदत करते. आणि तेव्हापासून शब्द सुरू झाला खारीचा वाटा. काय? खारीचा वाटा. तितका सुद्धा खारीचा वाटा असू शकतो. ती खारुताई मदत करत होती. ती खारुताईची सेवा सुरू असताना पाण्यामध्ये जाणं, अंग ओलं करणं, वाळूमध्ये येणं, पुन्हा वाळू अंगावर घेणं, पुन्हा पाण्यामध्ये जाणं, अंग धुणं, ही सर्व तिची प्रक्रिया चालू असताना रामप्रभूची नजर त्या खारुताईवरती गेली आणि रामप्रभू त्या खारुताईकडे पाहतात. अरे रामराज्य यावं ही फक्त माणसांची इच्छा नाही, पशु पक्ष्यांची सुद्धा इच्छा आहे. पहा ना कशी मदत करताय. रामप्रभूला बरं वाटलं. रामराज्य यावं यांची सुद्धा इच्छा आहे म्हणून मदत करताय, ते बरं वाटलं रामप्रभूला. आणि त्या खारुताईचं कौतुक करावं, तिला शाबासकी द्यावी, तिला आशीर्वाद द्यावेत असं रामप्रभूच्या मनामध्ये आलं. रामप्रभू चालत चालत तिच्या जवळ जात आहेत, पण काय मनात येतं पुन्हा काही विचार आला. तिला आशीर्वाद न देताच रामप्रभू पुन्हा माघारी फिरतायत आणि पुन्हा माघारी फिरत असताना 4 पावलं चालत जातायत न जातायत तोच ती खारुताई जोरात किंचाळते आणि गरगर 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 फिरून बेशुद्ध होऊन पडते. ऐकताय ना? ऐका. ती खारुताईचा आवाज रामप्रभूने ऐकला आणि रामप्रभू पुन्हा त्या धावतच खारुताई जवळ जात आहेत. ते बेशुद्ध पडलेल्या खारुताईला उचलून आपल्या हातामध्ये घेत आहेत. दुसऱ्या हातानं त्या खारुताईच्या तोंडामध्ये 2 थेंब पाणी टाकतायत, तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतायत आणि रामप्रभू त्या खारुताईच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवतायत. खारुताई पाहिलेली आपण. आणि खारुताईच्या पाठीवरती जे बोटाचे ठसे आहेत ना ते रामप्रभूच्या बोटाचे ठसे आहेत. रामप्रभू तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवतायत आणि तोंडामध्ये बोटामध्ये 2 थेंब पाणी गेल्यामुळं खारुताई बेशुद्ध झालेली खारुताई हळूहळू हळूहळू शुद्धीवर येऊ लागते. आणि शुद्धीवर आलेल्या त्या खारुताईला रामप्रभू प्रश्न विचारतायत. खारुताई असं काय झालं होतं ग की तुला बेशुद्ध पडावं लागलं? त्यावेळेला त्या खारुताईनं सांगितलं, प्रभू अहो मी तुमच्या कामामध्ये मदत करत होते ना, पण इतक्यात एका व्यक्तीनं ती माझी धावपळ सुरू होती, मी कुणाकडे पाहत नव्हते, मी काम करत होते, पण मी काम करते का न करते, कोणी मला पाहतंय का हे सुद्धा मी पाहत नव्हते. आणि त्याला खरी सेवा म्हणतात. तू का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, है की नाही? अशा पद्धतीची मी सेवा करत होते. प्रभू इतक्यात ना माझी ती धावपळ सुरू असताना एका व्यक्तीनं माझ्या शेपटीवर पाय दिला म्हणून मी बेशुद्ध होऊन पडले. रामप्रभूने हातातल्या बाणाला हात घातला. खारुताई सांग कोणी तुझ्या शेपटीवर पाय दिला? आता त्याचं शिर धडा वेगळं करतो, सांग खारुताई. खारुताईने सांगितलं नाही, घाबरली ती. रामप्रभूला खारुताई म्हणते, प्रभू अहो ज्यानं माझ्या शेपटीवर पाय दिलाय ना तो तुमचा फार जवळचा कार्यकर्ता आहे. आणि सध्या जवळच्या कार्यकर्त्यापासून माणसांना जास्त धोके आहेत. ते कधी धोका देतील काही सांगता येत नाही.
रामप्रभू म्हटले कितीही जवळचा असू दे, त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. सांग खारुताई, कोणी तुझ्या शेपटीवर पाय दिला? नाही सांगितलं तर आता तुलाच ठार करतो. असं म्हटल्यानंतर खारुताईने नाव सांगितलं. खारुताई म्हणते प्रभू माझ्या शेपटीवर ना, ऐकताय, ती खारुताई सांगते प्रभू माझ्या शेपटीवर ना हनुमंताने पाय दिला. आता मारणार का हनुमंताला? नाही. तरीही रामप्रभू म्हणतायत खारुताई हनुमंत असला म्हणून काय झालं, त्याला सुद्धा मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. पण खारुताई सांग, तूच सांग, मी हनुमंताला काय शिक्षा देऊ? असं म्हटल्यानंतर खारुताई म्हणते प्रभू तुम्ही जर हनुमंताला शिक्षा देणार असाल आणि ती जर मला विचारून देणार असाल ना, तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे, हनुमंताला एकच शिक्षा द्या. एवढ्या वेळेला हनुमंताला माफ करा, हीच त्याला शिक्षा द्या. हनुमंत थोडक्यात बचावतो, वाचतो, बरं का. आणि रामप्रभू त्या खारुताईला पुन्हा एक प्रश्न विचारतायत. रामप्रभू म्हणतात खारुताई अगं ज्यानं तुझ्या शेपटीवर पाय दिल्यामुळं तुला बेशुद्ध पडावं लागलं, अशा हनुमंताला तू माफ का केलं? त्यावेळेला खारुताईने जे दिलेलं उत्तर आहे ना, ते हृदयामध्ये कोरून ठेवावं असं उत्तर आहे. ते खारुताई सांगते प्रभू हनुमंताने माझ्या शेपटीवर पाय दिला, त्यामुळं मी बेशुद्ध पडले आणि तरीही मी हनुमंताला माफ केलं. त्याचं कारण हनुमंताचे पाय मला लागले म्हणून तर तुम्ही उचलून हातामध्ये घेतलं, तसं तुमच्या हातात कसं येता आलं असतं? तुमच्या हातामध्ये आले, त्याचं कारण हनुमंताशी जोडले गेले, हनुमंताचे पाय आहेत म्हणून हनुमंताकडे गेल्याशिवाय जग कृपा, परमात्मा कृपा करत नाही. लाडकी लेक मी संतांशी जोडल्याशिवाय जग कृपा करत नाही. याकरता मी हे सांगितलं. ठीक आहे, सर्व जगाने कृपा केली, सर्वांनी कृपा केली, मी संतांची लाडकी लेक झाले, परंतु लेक झाल्यामुळे लेकीच्या जीवनामध्ये होणारा सोहळा, अखई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, माझ्या हातामध्ये अक्षय अविनाशी सनातन सुखाचा न फुटणारा चुडा संतांनी आमच्या हातामध्ये घातला. संतांनी चुडा घातला, पण तो कोणता? विनाशी चुडा घातला नाही, तर अविनाशी चुडा घातला. वास्तविक पाहता चुडा घालणे हे स्त्री जीवनाच्या बाबतीत घडत असतं. चुडा घालणे हा तसा वाक्प्रचार पण आहे. काही माणसं काहीच कामाचे नसतील तर माणसं म्हणत असतात काय बांगड्या भरल्या आहे की नाही, हा पण काय वाक्प्रचार सुद्धा आहे. असो, चुडा घालणे आपल्या मनुष्य देहावरती जे काही 16 संस्कार करण्याची आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीची प्रथा परंपरा आहे, त्यामध्ये चुडा घालणे हा त्या 16 संस्कारातील एक संस्कार आहे. गर्भाधान मतश्च पुंसवनकम सीमांत जाता भिदे नामाख्याम सह निष्क्रवेण्य सतधान प्राशनम कर्मच चूडाख्याम व्रतबंधकोप्यथ चतुर्वेद व्रतानाम पुरः केशांतस्य विसर्गक परिणय शात षोडशी कर्मणाम. असे जे 16 संस्कार सांगितले त्यामध्ये चूडाख्याम व्रतबंधको, त्यामध्ये चुडा घालणे हा एक स्त्री जीवनाच्या बाबतीत असणारा संस्कार आहे. तुकोबर आहे म्हणतायत माझ्या हातातही संतांनी चुडा घातला, पण तो चुडा सामान्य चुडा घातला नाही, फुटणारा चुडा घातला नाही, तर अविनाशी न फुटणारा चुडा घातला. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. मी स्वतःला, या देहाला मी आणि या देहासंबंधीचे जे काही आहेत त्यांना मी माझं समजत होतो, पण संतांनी मात्र सांगितलं बाबा आपण देहाविषयी बोलत असताना म्हणतो हा हात, आपल्या हाताला हा हात माझा आहे असं आपण म्हणतो का हात मी आहे असं म्हणतो? हात माझा आहे, पाय माझा आहे, डोकं माझं आहे, हा देह सुद्धा माझा आहे का मी आहे? देह सुद्धा माझा आहे. मग मी कोण आहे? त्या अविनाशी तत्वाचा जो परिचय करून देतात त्यांना संत असं म्हणतात. आणि संतांनी असा अक्षय अविनाशी सनातन सुखाचा न फुटणारा चुडा घातला. विठाला 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 संतांनी आम्हाला सांगितलं अमर आहा अमर आहा हरे की
संतांनी चुडा आमच्या हातामध्ये घातला. अजून काय केलं? अंकन मोती नाकाला. अंकन म्हणजे नथ, नाकामध्ये नथ घातली. पण ही नथ म्हणजे सामान्य नथ नाही, तरी नथ म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी चतुर्विध पुरुषार्थ रूपी नथ संतांनी आमच्या नाकामध्ये घातली. आणि फक्त नथच घातली असं नाही, तर त्या नथेमध्ये एक मोती घातला. फक्त चतुर्विध पुरुषार्थ आपल्या संप्रदायाला मान्य नाहीत, तर त्या चतुर्विध पुरुषार्थावरती सुद्धा भक्ती हा पंचम पुरुषार्थ रूपी तो मोती सुद्धा संतांनी आमच्या नाकावरती ठेवला. अंकन मोती नाकाला. अजून काय केलं? इतका उत्तम शृंगार केला, इतका उत्तम शृंगार केला. आणि इतका उत्तम शृंगार केल्यामुळे आम्हाला नेण्यासाठी मुराळी सुद्धा उत्तमच आला. अभंगाचं तिसरं चरण. बोध मुरारी शृंगारीला, 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 चौऱ्यांची तारिका केला, चौऱ्यांची तारिका केला, चौऱ्यांची तारिका केला, लाडकिले कमी संताचे, लाडकिले कमी संताचे, चौऱ्यांशीचा शिक्का केला, चौऱ्यांशीचा शिक्का केला, चौऱ्यांशीचा शिक्का केला, लाडकिले कमी संताचे, लाडकिले कमी संताचे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की बोध मुराळी शृंगारीला, 84चा शिक्का केला. संतांनी आमच्या नाकामध्ये नथ घातली, हातामध्ये अंकन मोती, नाकाला हातामध्ये कंकण घातलं आहे की नाही, आणि नाकामध्ये नथ घातली, त्या नथेवरती मोती आहे. तो चतुर्विध पुरुषार्थ रूपी जे काही हातातलं कंकण आहे आणि त्याच्यावरती जो काही नाकावरती मोती आहे, तो मोती म्हणजे काही सामान्य नाही. तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतायत ना, मग अगदी सर्व काही चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त झाल्यानंतरही संतांनी फक्त म्हणावं, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेही नगुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणे वेधले. आणि असं असल्यामुळे संतांनी आमच्या इतका उत्तम शृंगार केल्यामुळे आम्हाला मुराळी सुद्धा उत्तम पाठवला. त्या मुराळ्याचं नाव आहे ज्ञान. बोध म्हणजे काय? ज्ञान. एक सांगू, जीवदशेतून शिवदशेत नेण्यासाठी
सामान्य वाघ्या मुरळी चालत नाही, तिथं बोधरूपीच मुराळी लागतो. ज्ञाने विन एके उपाय करीसी जितुके, किंवा बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा. किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजच अजून एका ठिकाणी म्हणतायत, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा. भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कशी मी करू केव्हा. आता संध्या कशी करू मी केव्हा. आता संध्या करू मी कशी केव्हा. संध्या कशी करू मी केव्हा. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्माराम हृदयी प्रगटला. असा ज्ञान बोधरूपी उत्तम मुराळी आम्हाला नेण्याकरता आला. आणि आम्ही त्याचा शृंगारही पाहुणचारही उत्तमच केला. त्यामुळे त्या बोधरूपी मुराळ्याने प्रसन्न होऊन 84 लक्ष योनी न फिरण्याचा शिक्काच आमच्यावरती मारला. 84 लक्ष योनीतून सुटका फक्त बोधानेच होऊ शकते, नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचं हे दुःख माणसाला सहन करावं लागतं. कशा करता सांगितलं, हे दुःख जर टाळायचं असेल, दुःख जर नाहीच करायचं असेल, तर ते केवळ बोधाने ज्ञानाने होतं. आणि त्या बोधरूपी मुराळ्याने 84 लक्ष योनी न फिरण्याचा शिक्का आमच्यावरती मारला. त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात, आता हा तुका परब्रह्माच्याही तुलनेला प्राप्त झाला, योग्यतेला उतरला. कसाला उतरला? अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुकी उतरला. तुका तुकी उतरला. तुका
तुका तुकी उतराला सहानकेचा कौल दिला. 5 मिनिट घेतो. बरोबर 7:50 झालेत. 55 मिनिटाला थांबूयात. असो. तुका तुकी उतराला सहानकेचा कौल दिला. तुकोबराय म्हणतायत आता हा तुका त्या बोधाने आता सामान्य राहिला नाही तर परब्रह्माच्याही कसाला उत्तीर्ण झाला. परब्रह्माच्या कसाला उत्तीर्ण होणं म्हणजे नेमकं काय हो? तर परब्रह्म जसं आहे तसं आपलं स्वरूप होणं. परब्रह्माचे स्वरूप वर्णन करत असताना शास्त्राने असं सांगितलंय, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म किंवा सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम गोष्ठ प्रांगण रिंगण लोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकारमनाकारम भुवनाकारम क्षमायानाथमनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम. हे परमात्म्याचं स्वरूप शास्त्राने जे प्रतिपादन केले सच्चित आणि आनंद स्वरूप तुकोबाराईचं स्वरूप सुद्धा सांगत असताना रामेश्वर भट्ट म्हणतायत, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. तुकोबाराय कसे? नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. तुकोबारायचं स्वरूप सुद्धा सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. रामेश्वर भट्ट सुद्धा म्हणतायत, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. हे तुकोबारायांचं स्वरूप आहे. परब्रह्माच्या कसाला उत्तीर्ण होणं म्हणजे नेमकं काय? तर परब्रह्म जसं व्यापक आहे तसं स्वरूप होणं. परब्रह्म कसं आहे? परब्रह्म व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी किंवा व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचेनी. परब्रह्माचं स्वरूप जसं व्यापक आहे तसं तुकोबाराय सुद्धा स्वतःचा परिचय करून देत असताना म्हणतायत, अनुरेणो या थोकडा तुका आकाशा एवढा किंवा तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. हे तुकोबाराय परब्रह्माच्याही कसाला उत्तीर्ण झाले. इतकंच नाही, तुकिता तुलनेसी हे जे सगळे प्रमाण मी आपल्यासमोर सांगितली, तुकोबाराय म्हणतायत फक्त इतकंच नाही तर आता परब्रह्माच्याही कसाला उत्तीर्ण झाल्यानंतर ती परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाल्यानंतरही केवळ मी संतांची लाडकी लेक असल्यामुळे संतांनी अद्वैत प्रेम लक्षणात्मक भक्ती करण्याचा सहानुभूतीचा कौल फक्त मी लाडकी लेक असल्यामुळे माझ्या बाजूने दिला, सहानकेचा कौल दिला. त्याचं कारण असं आहे, भक्ती करण्यासाठी लागणारं कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर असतं. भक्तिरथम कल्पितम द्वैतम अद्वैताम अपि सुंदरम असं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतायत, तुकी तुकला तुका किंवा काय शेवटचं जरा तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला. लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची. ज्ञानेश्वर माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. असो, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे वारीचं कीर्तन. या वारीच्या कीर्तनामध्ये हरिदिनीच्या या दिवशी मला या ठिकाणी ही कीर्तनरूपी वाक्पुष्प सद्गुरु जोग महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचं सद्भाग्य लाभलं. काहीतरी 4 वर्षामध्ये चुकून चांगली सेवा घडली असेल म्हणून इथं ही सेवा मला असं वाटतंय मिळाली. आणि ही सर्व त्यांची जोग महाराजांची गुरुवर्यांची कृपा असल्याशिवाय इथं सेवा करण्याचं सद्भाग्य लाभत नाही. आणि ही आमच्या हातून काही ना काही सेवा घडली, वाडवडिलांची काहीतरी पुण्याई, आईवडिलांची पुण्याई म्हणून या ठिकाणी या सेवेचा योग आज या ठिकाणी आलेला आहे. सर्व गुरुबंधू मंडळी कीर्तन साथीसाठी टाळ घेऊन उपस्थित आहेत. मृदंगाचार्य असतील, विनेकरी असतील आणि सर्व माता पिता बंधू भगिनी गुरुतुल्य सर्वच जण आहेत. गुरुवर्य परमेश्वर बाबा आहेत, गुरुवर्य नाना आहेत, सर्वच गुरुवर्य मंडळी अगदी या ठिकाणी प्रेमाचा वर्षाव या ठिकाणी करत आहेत. खरं तर मी हा अर्थ सांगितला याचा अर्थ असाच असेल असा माझा अजिबात दावा नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या बुद्धी कौशल्यानुसार वेगवेगळा अर्थ काढू शकतो. कदाचित याच्यामध्ये जर काही अपसिद्धांत झाला असेल, चुकीचं काही झालं असेल तर उदार अंतःकरणाने माफ करावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेलं कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.